बीडमध्ये मागल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। पाटोदा, धारूर आणि अंबेजोगाईमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। त्यामुळे बिंदुसरा धरण दुथडी भरून वाहू लागलाय। या पुराची दृश्य झी 24 तासच्या हाती आली आहेत। ही दृश्य आपण बघू शकता। महापूर म्हणजे नेमकं काय असतं याची साक्ष या दृश्यातून मिळते आहे। आणि विशेष म्हणजे 27 वर्षांपूर्वी 1989 साली बीडमध्ये असाच महापूर आला होता। 112 जणांचा बळी घेणारा तो महापूर रात्री आला होता। तसंच त्यावेळी आजच्या इतकं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे त्या महापुराची दाहकता यावेळी कळली नव्हती। मात्र निसर्गाचा हा रुद्रावतार यावेळी बीडमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं बघायला मिळतोय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्याबरोबर आहे। लक्ष्मीकांत, आम्ही बघू शकतो केवढा मोठा हा तडाखा आहे, काय खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून? मृदुला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे 27 वर्षापूर्वी म्हणजे 1989 साली बीडच्या बिंदुसरा नदीला जो महापूर आला होता त्यामध्ये 112 लोकांची जीवितहानी झाली होती, मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाली होती। मात्र यावेळी प्रशासनाने चोख तयारी केलेली आहे, बंदोबस्त ठेवलेला आहे। सुरक्षेची सगळी जी काही सुरक्षा ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने काळजी घेतल्यामुळे या महापुरामध्ये जो 89 सारखाच महापुरा होता, मात्र या महापुरामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाही। वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सकाळी साधारणपणे 7 वाजण्याच्या सुमारास हा महापूर बीडमध्ये आला। त्यामुळे पेठबीड भाग जो आहे त्या पेठबीड भागाचा बीड शहराशी संपर्क तुटला होता। खासबाग असेल, मोमीनपुरा असेल, त्यानंतर भालदारपुरा असेल। असेच रहा, आपल्या बरोबर आहेत नवल किशोर राम, बीडचे जिल्हाधिकारी आहेत। नवल किशोरजी, आम्ही बघतोय प्रचंड असा हा महापूर आलेला आहे। कशा तऱ्हेने आता तुम्ही खबरदारीच्या उपाययोजना करत आहात? नवल किशोर राम, बीडचे जिल्हाधिकारी आपल्या बरोबर काही वेळातच पुन्हा असतील, कारण आपण बघू शकतो तिथे देखील नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो। ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणात महापूर आलेला आहे। नवल किशोरजी आपल्या बरोबर आहेत। नवल किशोरजी, आम्ही बघतोय डोळ्याने की केवढा मोठा हा महापूर आलाय। खरोखरच अतिशय कठीण जात असेल हा खबरदारीचा उपाय, या संदर्भात काय घेतले जात आहेत? नमस्कार, मी जिल्हाधिकारी बीड। ऍक्च्युली आपण जो प्रश्न मांडला त्याचं उत्तर असं आहे की आम्ही असेसमेंट केलेला आहे बरोबर की कुठे कुठे काय प्रॉब्लेम येऊ शकते। आज सकाळी काय झालं, बीड सिटीमध्ये थोडा पाणी जास्त आलं। म्हणजे आज आपल्याला माहित आहे की बिंदुसरा जो डॅम आहे तो ऑलरेडी ओव्हरफ्लोईंग डॅम आहे। आता म्हणजे 15 दिवस पासून तो डॅम ऑलरेडी 100% फील आहे आणि तिथून पाणी येत आहे। आमच्याकडे IMD ने जर फोरकास्ट केलं की आता अजून म्हणजे पुढच्या 48 तासमध्ये जास्त पाऊस होऊ शकते। तर या हिशोबाने आम्ही अभ्यास असा केला की जर अजून 48 आवर्स जर जास्त पाऊस झाला तर काय होऊ शकते परिणाम, त्याच्यावरती जे सगळे डॅम्स वगैरे जे आहे किंवा छोटे छोटे प्रकल्प, त्याचा आपण खूप अभ्यास करून आम्हाला समजलं की थोडासा काळजी घेणे जास्त आवश्यक आहे। म्हणजे काल संध्याकाळीपासून 5 वाजल्यापासून सुद्धा आपण बीड शहरमध्ये जो नदीकाठीचे जे गाव आहे जवळपास त्या ठिकाणी 300 ते 400 फॅमिलीज आपण असं पाहू शकतो। म्हणजे एकदम जो बिंदुसरा जो आहे रिव्हर याच्या जवळ राहणारे जे लोक आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की थोडासा पाण्याची पातळी वाढू शकते, आपण काही घाबरू नका, काळजी करू नका, तुम्हाला फक्त रात्री जागे राहावं लागेल आणि जर पाणी जास्त जर आलं तर आपल्याला या ठिकाणी राहता येत नाही, तुम्हाला कुठे सेफ प्लेसला जावं लागेल। तो कालपासूनच आपण सगळे व्यवस्था केली आहे, एकही कुठलाही जीवितहानी नाही। पण सकाळी थोडा अचानक जास्त पाण्याची पातळी वाढली म्हणून काही लोक फसले पण होते। म्हणजे काही लोक मंदिरमध्ये किंवा त्यांचा जो एरिया होता तिथे थोडा फसले होते, पण आपल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला बाहेर काढला, कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि काही वेळ नंतर पुन्हा पाणी खाली पण गेलं। आम्ही अलर्ट आहोत म्हणून काही अडचण येणार नाही असा लोकांना विश्वास पण आहे। आणि हा केवळ बीड सिटीचा पण नाही आहे, पण बाकी जो तालुका आहे, आपल्याकडे 11 तालुका आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये असे 4-5 गाव आहे ज्या ठिकाणी जवळचे तलाव असल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावामध्ये पाणी शिरला। पण आपण पूर्णपणे असेच केलेला आहे की किती गाव जो आहे, असं जोखमी गाव किती आहे, आमच्याकडे पूर्णपणे यादी आहे। आमचं जो जोखमी गावाची यादी आहे त्याच्या बाहेरच्या एकही गावामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणून आपण एक अलर्टनेस दाखवतो। आज आमच्या समोर एकच आव्हान आहे की जर जास्त पाणी झाला, पूर झाला तर जीवितहानी होऊ नये। म्हणजे कोणीही माणूस जो आहे किंवा आपला जीवितहानी म्हणजे न होणे आमच्यासाठी प्रामुख्याने एक सर्वात महत्वाची गोष्टी आहे। आता जर पिकांचं नुकसान झाला किंवा रोड तुटला, काही ब्रिज हे झाला ते आपण नंतर हे करू शकतो, पण ते माणसाचं नुकसान आपण पुन्हा हे करू शकत नाही। म्हणून आपला जो भर आहे की कोणीही हे आहे म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये हाच आपलं फोकस आहे। आणि दुसरा असं की NDRF जो आहे, एक म्हणजे याची जो टीम आहे ते सुद्धा आपल्याकडे दाखल झालेला आहे।
आपण रात्री खूप मतलब लेट नाईट आपण संपर्क केला आणि आम्हाला असं वाटलं की आम्हाला एनडीआरएफ आणि एक्सपर्ट लोकांची गरज होऊ शकते, पण ते एनडीआरएफ आता आमच्याकडे आलेलं आहे. पण ते सकाळपासूनच महसूल विभाग, पोलीस विभाग, आपले नगर परिषद, ते अग्निशमन, हे सगळे लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि जवळपास आपण 40 ते 50 लोकांना बाहेर पण काढला. एकही नुकसान कुठेही नाही आणि आपण खूप याच्यावर लक्ष दिलं आहे. खरं आहे. म्हणजे नवल किशोरजी, तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून या सगळ्या गोष्टीकडे बघताय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे बीड वासियांनी देखील विश्वास एक प्रकारे ठेवलेला आहे की ज्या तऱ्हेने रेस्क्यू ऑपरेशन होत आहे. लक्ष्मीकांत देखील होते आमच्याबरोबर, लक्ष्मीकांत रुईकर. लक्ष्मीकांत, आपले देखील धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.